भंडाऱ्यात काँग्रेसच्या वतीने त्यांच्या विविध मागण्यांसाठी, जनतेच्या मागण्यासाठी पैनगंगा नदीमध्ये जलसमाधी आंदोलन करण्यात येत आहे। या आंदोलनात स्वयं माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले, भंडारा गोंदियाचे खासदार प्रशांत पटोले आणि गडचिरोलीचे खासदार रामदेव किरसाले आहेत। नेमके काय त्याच्या मागण्या जाणून घेऊ। आपल्यासोबत नानाभाऊ पटोले आहेत, जाणून घ्या नानाभाऊ कशा पद्धतीच्या आपल्या मागण्या काय सांगाल। धान उत्पादक शेतकऱ्यांचं वारंवार लूट व्यापाऱ्यांच्या माध्यमातून करण्याचं पाप भारतीय जनता पार्टीचं केंद्रातलं आणि राज्याचं सरकार करताना धान खरेदीच्या लिमिट बांधून त्याला कमी भावात त्याला धान विकायला लागतं। त्याचप्रमाणे मक्याची शेती होता त्यालाही लिमिट लावून शेतकऱ्यांना व्यापाऱ्याच्या दावणीत बांधण्याचं पाप हे करतात आणि त्याच्यामुळे या सगळ्या याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या आपण पाहतोय। महाराष्ट्रामध्ये रोज 10 शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत। शेतकऱ्यावर अन्याय करणं हाच भाजपचा एकमेव धर्म आहे असं चित्र आपण पाहतोय। महागाई मोठ्या प्रमाणात वाढली, आज महागाईचा उच्चांक गाठला गेलेला आहे, त्यामुळे सर्वसामान्य लोकांचं जगणं मुश्किल झालेलं आहे। बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली, नेटच्या परीक्षेमध्ये झालेला फ्रॉड, झालेला भ्रष्टाचार ज्याच्यामध्ये भाजपच्याच लोकांचा सहभाग आहे आणि म्हणून या सगळ्या पिढ्यांना शेतकऱ्यांना बर्बाद करण्याचं काम या भारतीय जनता पार्टीच्या केंद्रातल्या आणि राज्याच्या सरकारमुळे चाललेलं आहे। त्यामुळे लोक आत्महत्या करतात आहेत। या निमित्तानं या आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला आम्ही आवाहन करतो, कोणीही आत्महत्या करू नका, काँग्रेस तुमच्या पाठीशी आहे। या सरकारला सडू की पळो आम्ही करू आणि तुम्हाला न्याय मिळवून देऊ, हा या जलसमितीच्या आंदोलनाच्या माध्यमातून एक संदेश देण्याचं काम आम्ही महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना, सर्वसामान्य मध्यमवर्गीयांना देण्याचा प्रयत्न आम्ही करतो। सर्वसामान्यांच्या रोजगाराच्या प्रश्न असो, शेतीच्या प्रश्न असो, अशा विविध मागण्यांसाठी आज काँग्रेसच्या वतीने जलसमाधी आंदोलन करण्यात येत आहे आणि जोपर्यंत सरकार मागण्या